जय आदिवासी मित्रांनो, माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा. आज आम्ही गेलो आहे औफ्याच्या घाटामध्ये. तर औफे गावातला भैरोबा आणि जंगल आणि प्राणी यांची आपण माहिती जाणून घेणार आहे. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पहा, आता आम्ही गावामध्ये गेलो. पहिलं गावात गेल्यानंतर पहा पूर्ण कसं सह्याद्री हे जंगल आहे. पहा, आता आम्ही इथून गेलो असताना आम्हाला ज्ञानेश्वर शेकरे डोनीचे सामाजिक कार्यकर्ते भेटले. मग त्यांनी आम्हाला पूर्ण गाव दाखवलं. तर आम्ही या बघा साधे पाऊलवाटे, या पाऊलवाटाने कसं चाललोय. तर शिवाजी मडकेत ना गाडी चालितात. आणि मग आता आम्ही गावात घुसलो. तर गावात आम्हाला काही चोळमोळी घर पाहायला भेटली बरं का. तर पा आपला बांधव आहे ना, गुरांक चालत, त्याला गाय काय म्हणतात बरं का मित्रांनो. तर पा टाकी दिसते, पाण्याची टाकी दिसते, कसं रान दिसते. आता वाळलेलं म्हैस पाहायचं रे, आय लव्ह यू औफे. पहा इथं नाव कसं, आय लव्ह यू औफे. तर ह्या मडके कसा गाडी चालवते, मडक्याने म्हैस गाडी घेतली होती मित्रांनो. मग आम्ही आलो डायरेक्ट भैरोबाच्या देवळात. भैरोबा, आता चला भैरोबाच्या पाया पडून घेऊ म्हणलं. आणि मग भैरोबाच्या पाया पडलो. आणि मग आता आम्ही इथून खाली जाणार आहे, थोडंसं कोकण आहे. तर मग हे दादा आपल्याला आहे ना पूर्ण माहिती सांगणार आहे. पूर्ण माहिती ऐका. जय आदिवासी, जय जोहार मित्रांनो, पूर्ण माहिती ऐका. चालता येत नाही इथून आहे ना. एका इथला एक काय येतं घाट आहे, घाट खाली इथं घाट आहे. भैरोबाचा घाट आहे. खोले का लय? लय खोल खाली. तर ते खाली झाडी दिसते नाही का, खाली गाडी, तिथून एका माणसाने, म्हणजे इथला आता तो म्हणजे माझे पहिलवान होता तो चंदर लोखंडे, त्यांनी घराला तुडी या नाही का ते आणल्या. तर त्यानं तवा आणल्या त्या वल्या. तर अजूनही कोणा नाही ना, म्हणजे 2 जण आहे ना आपल्यासारख्या तरुण म्हणजे गड्याने जाऊन ये ना फक्त घरावरून म्हणजे जवळजवळ आता ते 30 वर्ष झालं असतील, ते फक्त खाली उतरून दाखवायचे. त्यांना तिथून आणले बाबो, त्या खालून जंगलातून गाठाना त्या गाठाना वर आणल्या त्या. आणि कोणा उचलून दाखवा, आपण परत जिंदगी डोक्याला बांधणार नाही. अजून त्यांच्या घराला आहेत का? घराला जायचं अजून त्या भैरोबाच्या यात्रेला. घेऊन यायचं इथून, म्हणजे घेऊन आलं नाही, अजूनही जातात. किती तुळे आणले त्यांनी खालून? अख्खा घराच्या तुळे आणल्या होत्या त्यांना. तर दोन फक्त आहे ना, मला 2 जणांनी कोणा खाली आता जवळजवळ 30 वर्षापूर्वी आणल्या त्या ना, आता उचलून खाली द्यायच्या. दोघांनी. हे बघा ही, हे बघ ही, ती हाडचांदी. काय आहे हाडचांदी. हे बघ ही. मी त्याचा उपयोग काय कसा केला जातो काय? हाड मोडल्यावर हाड मोडल्यावर हात जोडण्याचं काम ही वनस्पती. हे हाड जोडण्याचं काम करते ही वनस्पती. हे भैरोबाचा बन आहे औफे. या ठिकाणी हा भैरोबाचा बन आहे. या ठिकाणी ज्यावेळेस 1983 अभयारण्याची घोषणा झाली, त्यावेळेस हे जंगल, इथलं मंदिर बांधण्यासाठी या गावकऱ्यांनी हे मंदिराची जंगल तोड करून एका धनाढ्य माणसाला ते विकलं होतं. आणि त्या लाकडं देऊन त्याच्या बदल्यात हे मंदिर बांधायचं ठरवलं. पण त्यावेळेस सामाजिक कार्यकर्त्या कुसुम कर्णिक यांनी या झाडांची संरक्षण केलं आणि संरक्षण कठाडे बांधून घेतलेले आहेत. आणि त्यावेळेस या इथले एक वेल आहे, तो कुठे वेल? ते वेलचं नाव नाही मला सांगता येणार, पण हा वेल 300 ते 400 वर्षापूर्वीचा वेल आहे. जर्मनचे एक वैज्ञानिक येऊन इथल्या झाडांची त्यांनी सर्वे केला. त्यावेळेस 300 ते 350 वर्षापूर्वीचे वेल आहे असं त्यांच्या निष्कर्षणात जाणवलं. आणि मग त्यामुळं ही वनराई त्या कुसुमताई कर्णिक यांच्यामुळे ही वाचलेली आहे. आजही निसर्गामध्ये निसर्ग हा इथला निसर्ग हा कुसुमताईंच्या पुण्याईनं वाचलेला आहे. तर आता ही झाडं लय मोठमोठी दिसतात आपल्याला. तर या झाडांचं नाव सांगता येतील का? हे आंबा आहे, हे करप आहे, याचं आंबा, करप, जांभळ, त्याच्या करपाची म्हणजे काठी ही जनावरांच्या मागे मिळतं, किंवा मजबूत लाकूड असं हे करपाच्या झाडापासून मिळतं. इथं करंबू आहे, करप आहे, आंबा आहे, जांभळ आहे. आणि इकडे खेतोबाचं मंदिर आहे. इकडे खेतोबाचं मंदिर आहे. इकडे पर्यटन स्थळ आहे. तर या गावचं नाव काय आहे? औफे. ते पुणे आणि ठाणे याच्या बाउंड्रीवर असणारं म्हणजे शेवटचं गाव. हे दोन्ही गावांना म्हणजे दोन्ही जिल्ह्यांना जोडणारं गाव हे औफे. तर पक्का मोठा जंगल दिसताय बरं का मित्रांनो. या जंगलात भरपूर जनावरं असतील. तर आपण यांना विचारू बरं का कोणकोणते जनावर आहेत. तर ह्या जंगलामध्ये कोणकोणते जनावर आहेत, म्हणजे प्राणी पक्षी? कुठे कुठे? चिकरी गेली.
इथं चालले ह्या फांदी इकडच्या फांदी हा हे काय मित्रांनो इथं शेकरू आहे ह्या बघा. नाव काय इथं आलं मध्ये आलं इथं मध्ये मध्ये चालू ते काही लपत चालले लपत चालले ती खांद्याच्या आड ते. जास्त जास्त पर्यटकांच्या याच्यामुळे शिपट कशी चालली आता गेली हे बघा हे का मित्रांनो, तर याच्यात अफाट प्राणी आहेत. आपण ह्यांना विचारितात तर इथं कोणकोणते प्राणी राहतात या जंगलात. शेकरू हा इथला मेन भीमाशंकरचा अभयारण्याचा जो मेन आहे तो शेकरू आहे. साळींदर आहे, सांबरा आहेत, पिसोरी आहे, ससे आहेत, भेकरं आहेत. साळींदर आता परत अजून काय डुकरं पण आढळले जातात. पट्टेरी पण दिसले जातात इकडं. रानकोंबड्या पण भरपूर दिसतात. रानटी पक्षी प्राणी मोठमोठे सर्प पण या एरियामध्ये भरपूर दिसतात.